तुमच्या खात्यात 17 तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार। मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये। आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये। की या योजनेमध्ये लाख 2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला। आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील। मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील, 4,500 रुपये। 1,500, 1,500 आणि 1,500। तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते। ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल। खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात। आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून। यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या। मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच, असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय। कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या, कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे। आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे। त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं। आपण सगळ्यांनी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, कुणालाही अडचण येणार नाही असं काम या ठिकाणी आपले आमदार ताई पण आहेत, जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत। ताई, कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा, तुमची अडचण दूर होईल। या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो। आणि मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो।